हाय, तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉग्समध्ये. तर बघा इकडं मी आज दिवसभर काय केलं ते सांगणार आहे. तर पहिल्यांदा मी बघू शकता इकडं मस्त अशी आंघोळ करून आली आणि अशी स्वतःची तारीफ केली, स्वतःच हसते. मग इकडं मस्त अशी हसून वगैरे झाली की म्हटलं चला पहिलं पूजा करून घेऊया. मग अशी मस्त मस्त पूजा केली. मग पूजा झाली की आहून पटापटा कामावर जायचं होतं म्हणून त्यांच्यासाठी बघू शकता मी इकडं असं बेसन बनवलेलं, पिठलं बनवलेलं होतं. तुम्ही काय म्हणता, आम्ही पिठलं भाकरी म्हणतो. पिठलं भाकरी बनवली आहो ना. कधी कधी असं क्रेविंग होती खायची, क्रेविंग. मग त्यांच्यासाठी भाकरी आणि बेसन केलं, ते खाऊन गेले. मग माझ्यासाठी एक भाकर ठेवली. मग नंतर मी घेतला बघा नाश्ता करायला असा मस्त मस्त पिठलं भाकरी. तुम्हाला सांगते माझं एवढं फेवरेट आहे तर काय सांगू, तर लयच फेवरेट आहे. मग असं मस्त भाकरी पण केल्या मस्त आणि भाकरीच केल्या बरं का. अशा मस्त भाकरी बघा, एक भाकरी घेतली, बेसन घेतलं, रात्रीची भेंडी घेतली, थोडासा कांदा असला ना बेसनसोबत, बापरे काय सांगू तुम्हाला, जन्नत. ते वडापाव, ते मला वडापाव आवडतो बरं का. मला काय म्हणतात ते पिझ्झा बर्गर ते तसलं काय मला आवडत नाही. हेच असं मस्त साधं जेवण खूपच आवडतं. मी शॉर्ट पण टाकला असेल सकाळी, तुम्ही तर बघितलं असेल. मग इकडं मस्त असं मी मस्त एन्जॉय केलं. तुम्हाला सांगते माझं डायनिंग टेबल, तर हे आहे माझं डायनिंग टेबल. तर चला मी असं डबा घेते, त्याच्यावर प्लेट ठेवते. हे बघा डबा घेतला आणि त्याच्यावर प्लेट ठेवलं. मी बनवला माझा डायनिंग टेबल. आहे की नाही मिस फार आहे, त्यात खुश राहायचं ना. आपल्याला ज्या गोष्टीत खुशी वाटते आपण ते करायचं. मग इकडं मस्त असं सिरियल बघत होते, कार्यक्रम आपला मराठी. तर कुठला कार्यक्रम आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. मग असं कार्यक्रम बघत मस्त असं तुम्हाला सांगते काय बेसन होतं राव. मी एवढा आनंद घेऊन खाते ना असं जेवण. तर तुम्हाला सांगते मला असं साधं जेवण आवडतं, साधं राहायलाच आवडतं. मस्त असं मस्त केला नाश्ता. मग पोरांना लगेच भुका लागल्या आणि त्यांना सकाळी नाही का दूध दिलं होतं. मग त्यांना भूक लागलेली. मग मस्त त्यांच्यासाठी रात्रीचा रस होता, मटकीची भाजी. मी अन्न वेस्ट नाही करत. मग त्यांच्यासाठी मस्त अशा पोळ्या बनवल्या, म्हणजे आपली चपाती पुण्यावाल्यांच्या पोळ्या. तर चला आपल्या इकडं मस्त अशा चपात्या बनवल्या फास्ट. मग तिला गरमागरम चपात्या, आमची थंड नाही खात माझी मुलं, माहिती का. गरम पाहिजे, तव्यावरून काढल्या चपात्या पाहिजे. असं थंड झालं ना त्या लोकांना आवडत नाही. स्कूलमध्ये कसं खातात देव जाणे. मग असं मस्त मी त्यांना पोळ्या बनवून दिल्या, म्हणजे चपात्या. बघा माझ्या तव्यावर किती छान चपात्या खरपूस भाजतात. म्हणून मी हा तवा चेंज नाही करत बरं का. मी जरा बोबडी ओळती माझी, पण त्याला इग्नोर करून पुढं जाऊया. मस्त अशी मटकी आणि मटकीची उसळ रात्रीचीच होती, ती दिली. अन्न कशाला वेस्ट घालायचं. रस पण होता फ्रीजमध्ये ठेवला, एकदम थंड रस, चपाती एकच नंबर लागतं. मग माझ्या मुलींना दिलं मी खायला. ती बघा तिला पण सिरियल बघत ती बसली खायला. मग मी लगेच दुपारच्या आहोंना जेवायला फोन केला आणि विचारलं काय करू दुपारचा. हा माझा जुना फोन आहे बरं का, ते माझ्या पप्पांनी दिलं आहे, तर मी ते माझ्याकडेच ठेवला. माझ्या पप्पांची आठवण आहे ती. मग मी त्याच्यामध्ये सिम टाकले, तर तो अजून ह्या नवीन फोनवर ब्लॉग काढते आणि त्याच्यावर फोनवर बोलते. काय बनवू असं विचारत होते. मग ते म्हणले तुला बनवायचं ते बनव. मग मी माझ्या मनावरच काय बनवायचं ते बनवायचं ठरवलं. आणि मग मला काय माहिती आज गावकडं खायसारखं असं ग्रेव्हिंग व्हायला लागली. मग मी आमची आई आहे ना अशी तव्यावर कांद्याची चटणी लई छान बनवून द्यायची. कधी आम्ही घेऊन जायचो नाही का, असं आईसोबत शेतात जायचो ना. मग माझी आई घेऊन जायची तर एकच नंबर लागायचं. मग इथं मी बघा चपाती बनवल्या, भाकरी होती सकाळची आहूंसाठी. मग येताना दही घेऊन या म्हटलं. मी अशी मस्त चटणी कांद्याची बनवते, अशी लाल मस्त लाल कांदा भाजायचा, थोडंसंच मीठ टाकायचं, थोडंसं हळद टाकायची आणि थोडंसं असं मस्त परतून घ्यायचं तेल सुटूसपर्यंत. तुम्हाला काय सांगते, ह्याच्या पुढं काहीच भारी नाही. मग मी असं गावकडल्यासारखाच आजचा बेत केला होता बघा. कशी मस्त अशी लाल चटणी झाली. तुम्हाला सांगते चपाती ह्याच्यासोबत तर कसली भारी लागते. कोण खाल्ले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब. बघा आजचा मस्त असा बेसन पण होतं सकाळचं थोडं. मग हे चटणी मस्त असं जेवण झालं दुपारचं. मग लगेच सगळं किचन वगैरे आवरून घेतलं बघा. लगेच पाणी प्यायचं पण आलं होतं, ते पण भरलं. आणि मग असं मस्त सगळं झालं की फ्रेश झाले. आणि लगेच इकडं म्हटलं चला आता दुपारच्या टायमात काय बनव, कामं पण झाली. मग इकडे लेकरांचं लोळ्यांचे काम आहे, सुट्ट्या आहे. तर मग म्हटलं चला आज रील्स बनवूया. तर हे वालं गळ्यात मला घालूच देत नाही, पण मला ह्याला खूप आवडतं. ते म्हणतं तू गावकडल्यासारखं दिसते आज. मग मी म्हटलं जाऊन द्या रील्स बनवायला काय होते. मग असं घातलं आणि मग चला मी रील्स बनवते, यासाठी एवढंच.